नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। हे अर्धा किलो चिकन आहे आणि हे धुवून घेतलेलं आहे। आज मी ठरवलं आहे की याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, काहीच म्हणजे आज आपण तेलाला ना घरातून बाहेरच काढायचे किचनमधून। मिरा आणि दालचिनी आहे, याची पावडर आहे, ही एक अर्धा चमचा आहे। गरम मसाला आहे, हा 1 चमचा आहे। जिरा पावडर आहे, हा अर्धा चमचा आहे। घरगुती मसाला आहे, हा फुल 1 चमचा, अजून एक दुसरा चमचा, असे 2 चमचे। हळद अर्धा, तेजपत्ता आहे, ही 2 पानं आहेत। शहाजिरा अर्धा चमचा आहे। स्टार फूल 1 आहे। तीन लवंग आहेत। आलं लसूण पेस्ट 2 चमचे टाकणार आहे मी। आणि पाव किलो दही आहे। आपल्या चिकनला लागेल तेवढा हा मीठ टाकणार आहे मी। ह्या 2 मिरच्या टाकून देणार आहे मी। हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, हे असे उभे कापून घेतलेले आहेत, हे मी याच्यात टाकणार आहे। मीडियम साईजचे 1 मुठीमध्ये मावेल एवढा मी कोथिंबीर घातले। थोडंसं पुदिना टाकते, हे बारीक कापून घेतलेले मी। हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे। सगळ्याच रेसिपी आपण बनवताना सगळ्यात तळून घेतो, मसाला फ्राय, कांदा फ्राय, टमॅटो फ्राय आणि मग मसाले फ्राय, पण आता मी आहे ना काहीच फ्राय करणार नाही। हे सगळं एकत्र टाकलेलं आहे आणि शिवाय मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर पण करणार नाही। एवढ्या रेसिपी करते पण पुढे जातच नाही। मग आज ठरवलं आहे का आता वेगळंच बनवून बघू। आपण आता हे 15 मिनिटासाठी असंच ठेवून देऊ। 15 मिनटं झालेले, आता आपण याला कुकिंग प्रोसेसला टाकून देऊ। गॅस मी लावलेला आहे। आता 5 मिनटं आहे ना, हे सारखं याला असं परतूनच घ्यायचं आहे। हे बघा याच्यामध्ये किती पाणी वळलं आहे, आपल्याला पाण्याची पण आवश्यकता नाही पुन्हा टाकायची। चिकनला कड आलेला आहे, मी याच्यावर आता झाकण ठेवणार आहे आणि पाणी याच्यावर ठेवणार आहे। आणि गॅस आहे ना, गॅस आता मी एकदम कमी करणार आहे। हे मी आता 5 मिनिटासाठी ठेवणार आहे। 5 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण हे काढून घेऊ। पाणी बघा किती वळलं आहे। आता मी याच्यावर झाकण काय ठेवणार नाही, हे असंच शिजून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे वर खाली करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, वरचे पीस खाली जातात, खालचे पीस वर येतात आणि सगळ्या बाजूने शिजलं जातं। म्हणून असं सारखं वर खाली करायचं। हे बघा अप्रतिम झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये जरासुद्धा तेल टाकलेलं नाही आहे। जर तुम्ही डाईट करत असाल तर त्या लोकांसाठी ही रेसिपी 1 नंबर आहे। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।